नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते। आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून अगदी सुबक कळ्या पडणारे उकडीचे मोदक। तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा। त्यासोबत चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे सुरुवातीला आपण सारण बनवतोय, त्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि ती मीडियम गरम झाली की यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा आहे। तर इथे मी एकूण 1.5 कप ओला नारळ घेतलेला आहे। आता नारळ हा थोडासा मीडियम गॅसवरती मोकळा होईपर्यंत अगदी आपण 2 मिनिट परतून घेणार आहे। यामध्ये ओलावा असेल तो कमी करून घ्यायचा आहे, कारण यानंतर आपण जर का गूळ घातला तर सारण पातळ होण्याची जास्त शक्यता असते। त्यामुळे सुरुवातीला 2 मिनिट नारळ हा सुकवून घ्यायचा आहे। इथे नारळ थोडासा मोकळा झालेला आहे। आता यानंतर इथे गूळ घालूया। गुळाचे प्रमाण सुद्धा अगदी मापात ठेवायचं आहे। जेवढा चव घेतलेला आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये इथे गूळ घ्यायचा आहे। गूळ व्यवस्थित बारीक किसून घ्यायचा, कारण एकदम झटपट खोबऱ्यामध्ये गूळ मिक्स झाला पाहिजे। आता ही प्रोसेस करत असताना गॅस फ्लेम हा मीडियमच ठेवायचा आहे, हाय किंवा लो करायचा नाही। इथे तुम्ही पाहू शकता की गूळ खोबऱ्यामध्ये व्यवस्थित एकजीव झालेला आहे। सारण बनवायला घेतल्यापासून एक 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। या स्टेजला मी इथे खसखस घालणार आहे। तर खसखस आधीच भाजून ठेवली होती, जर का भाजलेली नसेल तर तुम्ही सुरुवातीलाच थोडीशी भाजून घ्या आणि नंतर यामध्ये वापरा। खसखस पूर्णपणे एकजीव झालेली आहे। आता या ठिकाणी तुम्हाला जर का आवडत असतील तर तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट नक्की वापरा। आणि सगळ्यात शेवटी इथे मी वेलची पावडर घालते, कारण वेलची पावडरचा जर का सुवास टिकवून ठेवायचा असेल तर अगदी सगळ्यात शेवटी घालायची आहे। वेलची पावडर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। मिक्स करून झालं की इथे तुमच्या लक्षात येईल की सारण अगदी कोरडं तयार झालेलं आहे। अगदी कुठेही यामध्ये थोडा सुद्धा रस दिसत नाही, तरी सुद्धा मोदक एकदम छान रसरशीत होतात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता इथे सारण तर तयार झालेलं आहे। आता यानंतर मोदकाची पारी तयार करण्यासाठी जी कणिक मळायची आहे ती कशी मळायची हे पाहून घेऊयात। इथे मी 4 ते 5 चपात्या तयार होतील एवढी कणिक घेतलेली आहे। कणिक मी एकदा बारीक चाळणीने गाळून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालते। तर मंडळी, याच ठिकाणी आपण इथे एक असा पदार्थ घालायचा आहे की ज्यामुळे मोदक उकडल्यानंतर ते खाली चिकटणार नाहीत आणि सारण सुद्धा निघणार नाही। तर मी इथे 1 चमचा पिठी साखर घातलेली आहे। यामुळे पारी एकदम छान होणार आहे, त्याचसोबत चव सुद्धा छान वाढते। तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही माझी पद्धत आवडलेली आहे की नाही। आता यानंतर जसं नॉर्मल आपण चपातीची कणिक मळतो त्याच प्रकारे इथे कणिक मळून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे मी रूम टेम्परेचरचं थंड पाणी घेतलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे। आणि चपातीला जी कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट कणिक मळायची आहे। इथे अशा प्रकारे कणिक मळून तयार झालेले आहे की जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। तर आता ही 10 मिनिट ही अशीच बाजूला करून ठेवायची आहे आणि यानंतर मोदक वळायला घ्यायचे आहेत। मोदक वळायच्या आधी जी उकड काढण्याची चाळण आहे तिला थोडंसं तूप तेल लावून ठेवायचं आहे की ज्यामुळे मोदक खाली चिकटणार नाहीत, किंवा यावरती केळीचं पान किंवा हळदीचं पान ठेवायचं आहे। आता इथे 10 मिनिट झालेले आहेत। आपण मोदक वळायला घेऊया। या कणकेचे तुम्ही हाताने सुद्धा पारी बनवून मोदक बनवू शकता, पण मी इथे लाटून मोदक बनवणार आहे। तर त्यासाठी एका चपातीची जेवढी कणिक लागते तेवढी मी कणिक घेणार आहे आणि त्याची मी चपाती वळून घेणार आहे। इथे चपाती वळत असताना अगदी थोडं थोडं करून पीठ घ्यायचं आहे। जास्त प्रमाणामध्ये पीठ घ्यायचं नाही, नाहीतर मोदक पिठूळ होतात। त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणामध्येच एकदाच मी पीठ घेतलेलं आहे आणि एकदम मोठ्या साईजची चपाती करून घेतलेली आहे। पारी करण्यासाठी जी चपाती लाटून घेतो ती जास्त जाडसर ठेवायची नाही किंवा पातळ ठेवायची नाही आणि एखाद्या काट असलेल्या भांड्याने आपण अशा प्रकारे पारी कापून घ्यायची आहे। आणि ही अगदी सगळ्यात सोपी पद्धत आहे। बऱ्याचदा काय होतं, हाताने पारी करता येत नाही, त्याला भरपूर वेळ जातो किंवा ते जाडसर राहते। त्याचसोबत प्रत्येकाच्या घरी पुरी मेकर सुद्धा नसतं की ते पटकन पुरी करून घेतील। त्यामुळे ही एकदम छान पद्धत आहे। अशा मी पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये सारण भरायचं आहे।
तर मंडळी इथे जेवढा आपण मोदक करणार आहे तेवढ्याच आधी पुऱ्या तयार करायच्या आहेत, एकदम करून ठेवायच्या नाहीत, नाहीतर जर का पारी हवेनी कडक झाली तर त्याच्या कळ्या वळता येणार नाहीत। यानंतर आपण मोदक कसे वळायचे हे पाहूयात। एका पारीमध्ये जेवढं बसेल एवढं सारण आपण सुरुवातीला घालून घ्यायचं आहे। बरेच जण आधी कळ्या पाडतात आणि नंतर यामध्ये सारण भरतात, पण तसंही चालेल, मी अशा प्रकारे करते, त्यामुळे मला व्यवस्थित कळ्या पाडता येतात। आणि यानंतर अंगठा, मधलं बोट आणि तर्जनीने असे दाबून चिमटा लावून जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढे जवळजवळ अशा कळ्या पाडायच्या आहेत। आणि या पाडलेल्या कळ्या एकसारख्या करून अशा हाताने अलगद वरती वरती करून झटपट असा मोदक बांधला जातो। आणि मी नेहमी मोदकाला वरती जी कळी असते ती मी अगदी छोटीशी पाडते आणि त्यामध्येच मोदक इतका छान सुबक दिसतो। तर मंडळी इथे एक आपला मोदक वळून तयार झालेला आहे। आणि जर का तुम्हाला असं वाटलं की थोड्याशा कळ्या फुललेल्या नाहीये तर तुम्ही हाताने अशा प्रकारे वळून घेऊ शकता। अशाच प्रकारे आपण दुसरा सुद्धा मोदक तयार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सगळे मोदक इथे तयार करून झालेले आहेत। हे मी उकडीच्या चाळणीवरती ठेवून देते। मी चाळणीला तेल लावलं होतं म्हणून मी मोदकाला तेल लावलेलं नाही, नाहीतर थोडंसं तेलामध्ये बुडवायचं आहे। आणि इथे मोदक छान असे उकडायला तयार झालेले आहे। तर मोदक उकडत असताना एका पातेल्यामध्ये एकदम खळखळून पाणी उकळायचं आहे आणि पाणी उकळल्यानंतरच यावरती मोदक ठेवायचे आहेत। त्यानंतर याला एकदम घट्ट झाकण बसेल असं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि कुठेही वाफ जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। यानंतर कमीत कमी 12 ते 15 मिनिट मोदक वाफलवून घ्यायचे आहेत। 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मोदकाला एकसारखी चकाकी आलेली आहे, याचा अर्थ मोदक छान एकसारखे वाफवलेले आहेत। तर मंडळी इथे आपले गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत, अगदी साध्या सोप्या पद्धतीने। तर मंडळी तुम्हाला कशी वाटली ही माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास तुम्ही पण ट्राय करून पहा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मंडळी आता भेटूया अशाच आणखीन एक पारंपरिक रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।